तर नमस्कार मित्रांनो, आपलं काय 2-3 दिवस जरा ब्लॉग आला नाही तर त्यामुळं सर्वांची पहिली माफी मागतो आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो. तर काय आपल्याला 4 वाजता भाडं आलं, तिन्ही पण गाड्या लोडिंग करायच्या होत्या. मग काय तिन्ही पण गाड्या लोडिंगला लावल्या, पण भावानं ऊन जेवढं भगारजार पडलं होतं, अंगातनं त्याल निघायला चालू होतं. पण काय का आम्हाला सुट्टी नाही हो इकडं. मग काय पहिली गाडी भरून झालती, इकडं माझी पण गाडी भरायला लावली आणि आपली गाडी भरून झाली, पण डबल कोटाणा झाला आमच्या गाडीचा. घर मालकाला परत लक्षात आला अजून 2-3 काढा टाकायची ती. मग काय घर मालकाच्या विनंतीला मान दिला आणि गाडी रिवर्स सारली. पॅकिंग सगळं उचकाटा उचकिटी करून मस्तपैकी सगळं पॅकिंग डबल केलं, 2 काढा ढकलली आणि निघायला चालू केलं. मग काय 80त 5 घालून जायचं म्हणलं, पण काय गतिरोधकनं आपला स्पीड थांबवला. मग काय पुढे येऊन बघतोय तर काय ठोकून गडी सबशेलमध्ये चालला होता रिपेरिंगला. मग काय ह्याला पण ब्लॉगमध्ये घेतला आणि आमचा कोटाणा सुरू झाला. कारण रात्री पाऊस पडल्यामुळं साईड एकदम गारेगार झालती आणि त्यात चिखलाचं वातावरण. मग काय कशाबशा तर गाड्या नेऊन लावल्या, पण काय पुढं नेऊन पाहुण्याची गाडी अडकली. घर मालक का ऐकला नाही, गाडी गाठली. मग ही आमची गाडी अशी अडकली बघा. थाटा लागल्या पाहुणं गाडी वर ताडपत्रीला चिटकल्या भावा बापा. आपलं ना पाहुणं गॅप काय राहिलं नाही. गाडी खाली करून मग काढू गाडी. अँगलचा खोंबारा अडकून ताडपत्री फाटली आणि त्यात आमचं भरपूर मोठं नुकसान झालं. कारण भाडं जेवढं लागलं नव्हतं, आता तेवढं ताडपत्री नीट करायला खर्च येणार होता. मग आपली पण गाडी रिवर्स लावली, खाली करायला चालू केली. आपण काय तिकडं अडचणीत गाठली नाही. मग भावानं पाठदिशी गाडी बिडी खाली केली आणि लवकर निघायला चालू करायचं म्हणलं. म्हणून आपला स्टार्टर मारला, तिथनं दुकानावर आलो आणि आपलं म्हणलं चला आपली घराची वाट धरायची. म्हणून आपलं चालू. तर भावानं ब्लॉग कसा वाटला काय कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, फॉलो करा, धन्यवाद. आणि त्यात अजून पावसानं हजेरी लावली. ओके मध्ये कार्यक्रम.